नमस्कार, प्रज्ञाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिलं तर काय पाहिलं, पण सकाळी सकाळी आजकाल हा चेहरा ना एक वेगळा चेहरा बघतो, तो म्हणजे चिमण्यांचा. हे सकाळी सकाळी आमच्या बाल्कनीमध्ये चिमण्या येतात, मस्तपैकी चिवचिव करतात आणि विरूला त्या खूप आवडतात. त्यानंतर मग त्यांच्यासोबत गप्पा मारून झाल्यानंतर विरून आपला खोटा खोटा फोन घेतला आणि हॅलो हॅलो करत बसला. मग मी तोपर्यंत फ्रेश होऊन आले किचनमध्ये. आणि आजचा आमचा मेनू बघा, आज होतं आमच्याकडे इडली सांबार. सो मी पटापट सगळं कट केलं आणि इडलीची तयारी चालू केली. हे सगळा पसारा जमवला किचन ओट्यावरती आणि मग मस्तपैकी आमचे 4 बर्न सकाळी सकाळी फुल्लाचा. इकडे चहा होता, इकडे कुकर लावला होता सांबारसाठी, इकडे इडल्या लावल्या आणि विरूचा नाश्ता होता. मग पहिली इडली झाली कीच विरून अशी इडली घेतली आणि असं खात घरभर फिरत होता. मग नुकतेच ना मी सोफ्यावरती कव्हर आणले होते, पण विरूला बहुतेक पटलेले दिसत नाहीयेत. विरू लगेच त्यांना काढण्याच्या प्रयत्नामध्ये होता. मग विरूचा असंच खेळ चालू होता. मग त्याचा हा खेळ झाल्यानंतर मग मी विरूसाठी आणली केळी. विरूने खाल्ली केळी. मग केळीचं खात असताना वाजली डोरबेल. मग विरूला एकदम उत्सुकता असते आजकाल की डोरबेल वाजली की कोण आलं म्हणून. मग विरूला मी म्हटलं जा आणि बघ तुझे तूच कोण आलं ते. मग विरू गेला आणि दरवाजा उघडला तर आल्या होत्या आमच्या विजयाताई. मग विजयाताई आला आणि त्यांच्या कामाला लागल्या. मग आम्ही आमच्या कामाला लागलो. ॲज युजल खेळायचं काम डुशुम डुशुम करत बिचारा टेडीला उलता पालता करून त्याला आम्ही असं मारत होतो आणि विरूला एवढी खुशी होत होती. मग त्यानंतर आमच्याकडे कोण आले बघा, आमच्याकडे आले ते भाऊजी, राजेंद्र भाऊजी. मोठे भाऊजी आहेत माझे, ते असतात बँगलोरला. आणि मग त्यांनी मस्त विरूसाठी ते छान टॉयज आणले होते ना आणि विरूच्यासोबत त्यांच्यासोबत मग खेळत बसला होता. त्यानंतर मी मस्तपैकी भाऊजींसाठी गरम गरम ना आपली कांदा भजी बनवली. त्यानंतर सँडविच बनवलं. मग त्यानंतर कोंदीची पोळी केलेली होती, मग तिला गरम करून घेतलं आणि मस्तपैकी हे भाऊजींना खायला दिलं. त्यानंतर मग नुकताच भाऊजींचा बर्थडे झाला होता. सो आम्ही मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट केलं. आई, बाबा, मी, धीरज आणि विरू आम्ही भाऊजींचा बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि मग भाऊजी निघाले. भाऊजी निघायच्या पुढे पुढे जो विरू त्यांना खूपच जास्त चिटकला होता. मग काय भाऊजींना पण त्याला सोडावंसं वाटत नव्हतं, पण जायचं होतं. सो भाऊजी गेले आणि मग विरू त्यांनी आणलेल्या आणखी एका दुसऱ्या खेळणीसोबत खेळत खेळत झोपला. असं झाला आमचा दिवस.